निवडणूक आली की राज ठाकरे कोणती भूमिका घेणार अशी उत्सुकता तरुण वर्गाला असते. राज ठाकरेंच्या भूमिकेकडे जरा लक्ष देऊया. निवडणूक लढवणार की कोणाला पाठिंबा देणार? जर निवडणूक लढवणार असतील तर किती मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार? मराठी माणसाच्या हक्कासाठी जन्म घेतलेला महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष म्हणजे मनसे आज सुद्धा मराठी माणसाच्या प्रश्नांना महत्त्व देतो का? राज ठाकरे एवढं प्रभावी नेतृत्व असून सुद्धा त्यांना राजकीय यश का बरं मिळत नाही? त्यांच्या सभांना गर्दी तर होते, पण त्यांच्या उमेदवारांना मतं का मिळत नाहीत? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात आम्ही तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांचा प्रवास कसा सारखाच आहे हे आकडेवारी सकट सांगणार आहोत. शिवाय नरेंद्र मोदींमुळे राज ठाकरेंचं कसं नुकसान झालं हे सुद्धा सांगणार आहोत. कृपया हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट सुद्धा करा. नमस्कार, मी प्राची. पैसे न देता सभेसाठी गर्दी मिळवणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे. आज त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन किंवा स्थापना दिन. त्यांच्या कार्यकर्त्यांना ते महाराष्ट्र सैनिक असं म्हणतात. माझ्या हातात सत्ता दिली तर एका दिवसात राज्यातल्या सगळ्या मशिदींवरचे भोंगे काढून दाखवतो, असं त्यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितलं. राज ठाकरेंनी भोंग्याच्या विरोधात भूमिका का घेतली यामागचं गणित आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. राजकारणात जर टिकायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असतो तो संयम. तुमच्या आजूबाजूला जे मोठे पक्ष दिसतायत त्यांचं यश हे आजकालचं आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण गेली कित्येक वर्ष आपला पक्ष मोठा होण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं ते श्रेय आहे. 1952 साली स्थापन झालेला जनसंघ म्हणजे आजचा भाजपा, यात अनेकांनी खस्ता खाल्ल्या आहेत. तेव्हा कुठे आजचा भाजपा तुम्हाला दिसतोय, असं त्यांनी नाशिकच्या वर्धापन दिन कार्यक्रमात कार्यकर्त्यांना सांगितलं. बरं, या सगळ्याचा अर्थ काय? तर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना 1966 साली केली होती. जर राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसे पक्षाची स्थापना 18 वर्षांपूर्वी म्हणजे 2006 साली केली. बाळासाहेबांच्या पक्षाला पहिलं राजकीय यश मिळालं ते 4 वर्षांनंतर 1970च्या परळच्या पोटनिवडणुकीत. त्यावेळी वामनराव महाडिक हे आमदार म्हणून निवडून आले. तर राज ठाकरे त्यांच्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर 3च वर्षांनी म्हणजे 2009च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच फटक्यात 13 आमदार निवडून आले. आता त्यांचा विधानसभेत एकच आमदार असला तरी राज ठाकरे नावाची राजकीय शक्ती महाराष्ट्रात जिवंत आहे. मुंबईतला त्यांचा मतांचा टक्का कमी झालेला नाहीये. एक विचारवंत, जातीपातीच्या राजकारणाचा विरोधक, उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट व्यंगचित्रकार, वाचनाचा प्रचंड व्यासंग असलेला हा नेता आज सुद्धा महाराष्ट्रात राजकीय शक्ती म्हणून ओळखला जातो. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांचा नारा होता, हटाव लुंगी बजाव पुंगी. असा नारा देत दक्षिण भारतीयांच्या विरोधात त्यांनी एल्गार पुकारला होता. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची स्थापना केल्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली. मराठी माणसाला रेल्वेत नोकरी मिळावी यासाठी कल्याणच्या स्टेशनवर त्यांनी उत्तर भारतीयांना परत त्यांच्या गावाला पाठवलं आणि मराठी युवकांना रेल्वेत भरती होण्यासाठी प्रोत्साहित केलं. आज नाशिकच्या भाषणात राज ठाकरे यांनी जनसंघ शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेच खरे राजकीय पक्ष आहेत असा उल्लेख केला. खरे पक्ष म्हणजे जनतेच्या एखाद्या प्रश्नावर लढण्यासाठी स्थापन झालेले राजकीय पक्ष. बाळासाहेबांनी नंतर दक्षिण भारतीयांचा विरोध केल्यानंतर हिंदुत्वाची कास धरली. राज ठाकरे सुद्धा आता हिंदुत्वाच्या दिशेने जात आहेत. मशिदींवरचे भोंगे असो किंवा हनुमान चालिसाचं पठण असो, माहीमच्या खाडीतला अनधिकृत दर्गा पाडायला भाग पाडणं असो की पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये आणि खेळाडूंना IPL मध्ये प्रवेश बंदी असो, राज ठाकरेंच्या या भूमिका ते हिंदुत्ववादाकडे झुकतायत हेच दाखवतात. पण त्यांच्या सगळ्या भूमिका या तरुण कार्यकर्त्यांना पटतात.
अरबी समुद्रात हजारो कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापेक्षा राज्यातील गड किल्ले ही महाराजांची खरी स्मारकं आहेत. त्यांचं जतन केलं पाहिजे, तरच पुढच्या पिढीला छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास समजेल. ही त्यांची भूमिका कार्यकर्त्यांना पटते. जातीपातींच्या विरोधातली त्यांची भूमिका देखील युवकांना पटते आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टी सोबत विधानसभेत सत्ता मिळवायला 24 वर्षे लागली होती. मनसेच्या स्थापनेला 18 वर्ष झाली आहेत. हा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत येणार नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. 2009च्या निवडणुकीत राज ठाकरेंमुळेच काँग्रेसला मुंबईतल्या 6 पैकी 5 जागा मिळाल्या होत्या. ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादीला मिळाली होती, ती देखील मनसेमुळेच. त्या निवडणुकीत उत्तर मुंबईतून मनसेच्या शिरीष पारकर यांनी 21% मतं घेत 1,47,493 मतं घेतली होती. शिरीष पारकरांमुळे संजय निरुपम निवडून आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिशिर शिंदे उभे राहिले होते. त्यांनी तब्बल 29.22% मतं घेतली होती आणि 1,95,113 मतं घेतली होती. उत्तर पश्चिम मुंबईतून शालिनी ठाकरे उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी 1,23,885 मतं घेतली होती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून शिल्पा सरपोतदार उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी 19.94% म्हणजेच 1,32,538 मतं घेतली होती. दक्षिण मध्य मुंबईतून श्वेता परुळेकर उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी 1,08,329 मतं घेतली होती. तर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर उभे राहिले होते. त्यांनी 1,59,721 मतं घेऊन दुसरा क्रमांक मिळवला होता. 2014 साली मात्र मोदींच्या लाटेमुळे राज ठाकरे यांची मुंबईतली हवा कमी झाली. त्यामुळे नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय पातळीवरचा उदय आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या राजकीय सूर्याला लागलेलं ग्रहण ही बाब नाकारता येणार नाही. मोदींच्या लाटेमुळे राज ठाकरेंनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले नाहीत. त्यात त्यांनी भारतीय जनता पार्टीला मदत केली होती. पण 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 219 उमेदवार उभे केले होते आणि त्यांचा एकच उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही, पण विधानसभा निवडणूक मात्र लढवली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत 101 उमेदवार उभे केले तर प्रमोद पाटील किंवा राजू पाटील यांच्या रूपाने एकच आमदार निवडून आला. येत्या लोकसभा निवडणुकीत ते कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. भाजपासोबत जाणार की तटस्थ राहून भाजपाला मदत करणार याबाबत स्वतः राज ठाकरे आपला निर्णय जाहीर करणार आहेत. पण राजकीय पक्षाची ताकद वाढते ती निवडणुकीतल्या सक्रियतेमुळे. निवडणूकच लढवली नाही तर पक्षाचा विस्तार कसा होणार? अजून सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारा एक वर्ग मुंबईत आहे. जाती जातीत महाराष्ट्राला तोडणाऱ्या राजकीय पक्षांच्या विरोधात उभे राहिलेले राज ठाकरे आज इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात. लोकसभा निवडणुकीत आपण कोणती राजकीय भूमिका घेणार हे लवकरच जाहीर करणार आहेत. पण तोपर्यंत कार्यकर्त्यांना संयम बाळगायचा संदेश त्यांनी दिलाय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर राजसूर्य कधीतरी उगवेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.